रोजचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघाच आषाढी एकादशी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला आपण आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतो। ही एकादशी व्रत वैकल्य धारण करण्यासाठी, उपासना करण्यासाठी, उपाय तपाय करण्यासाठी ही एकादशी सर्वात प्रभावी मानली जाते। आषाढी आणि कार्तिकी हे दोन व्रत तुम्ही जर धरले, या एकादशीला जर तुम्ही व्रत धरले तर तुम्हाला 24 एकादशींचं पुण्य प्राप्त होतं। म्हणून एरवीचे लोक तुम्हाला काहीच करताना दिसणार नाहीत किंवा कुठल्याच उपासना उपाय करत नाहीत, ते लोक सुद्धा या एकादशीला उपाय करतात, सेवा करतात। बघा, एकादशीचा दिवस हा संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णू, आपली विठू माऊली जे भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक रूप आहे। बघा, हा संपूर्ण दिवस यांची सेवा करण्यासाठी समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनाला, विठू माऊलींच्या सेवेला विशेष महत्त्व आहे। म्हणून बरीचशी लोक पंढरपूरच्या वारीला जातात। जिथे जिथे भगवान श्री विष्णूंच्या विविध रूपांचे मंदिर आहे तर तिथे जाऊन दर्शन घेतात। आता बघा, आजूबाजूला तुम्ही कधी बघितलं असेल, आज मंदिरात तुम्ही कधी गेला असाल किंवा तुमच्याच अवतीभोवती अशी काही लोक जर तुम्ही आता बघाल तर तुम्हाला ती लोक एरवी कधीच काही करताना दिसणार नाही। साधी दिवाबत्ती पण करणार नाही, दिवा ओवाळणार नाही, कुणालाच नमस्कार करणार नाही। ती लोक सुद्धा, लक्षात ठेवा, ती लोक सुद्धा आषाढी एकादशीला व्रत धरतात। ती लोक सुद्धा आषाढी एकादशीला विशेष उपाय करतात आणि बऱ्याच वेळा ही लोक खूप श्रीमंत असतात। जी मोठ्या घरची आपण ज्यांना म्हणतो की जी खूप श्रीमंत लोक आहेत, ज्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे, ती लोक या आषाढी एकादशीला वेगवेगळ्या गोष्टी करतात आणि याच गोष्टी केल्यामुळे त्यांच्याकडे धन खेचून येतं। याच गोष्टी केल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष्मी प्राप्त राहते। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याच काही सेवा सांगणार आहे जे श्रीमंत लोक करतात। बघा, आज तुम्ही मंदिरात गेला असाल किंवा अगदी जाणार असाल तर तुम्ही बघाल की तुमच्याच आजूबाजूला काहीतरी दानधर्म केला जाईल। कुणीतरी लोक तुम्हाला अन्नदान करतील किंवा काहीतरी प्रसाद स्वरूप तुम्हाला खायला देतील किंवा काहीतरी एखादी वस्तू देतील। आता आमच्याकडे तरी बरीचशी अशी मंदिरं आहेत ज्या मंदिरांमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी नैवेद्याचं वाटप केलं जातं, प्रसाद दिला जातो, गोडाची खीर असते, गोडाचा शिरा असतो, ह्या गोष्टी दिल्या जातात। पण जे गोरगरीब लोक आहेत ना, त्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टींचं दान केलं जातं। विशेष करून पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत ना त्या दान केल्या जातात, कारण आमच्या भागात मंदिरं खूप जास्त आहेत। आता दान करणाऱ्या व्यक्ती हे मोठे ठेकेदार असतात, श्रीमंत लोक असतात, ज्यांच्या फॅक्टरी आहेत ती लोक असतात किंवा बडोदा, गुजरात या ठिकाणी ज्यांचे मोठे मोठे गोदाम आहेत तर ती लोक असतात। ही लोक एरवी कधीच काय देणार नाही, पण जेव्हा जेव्हा विशिष्ट तिथीमिती असते, म्हणजे आज जशी एक आषाढी एकादशी आहे, ही विशिष्ट तिथी आहे, त्या तिथीला ते लोक आवर्जून मंदिरात येऊन दान करतात। कारण लक्षात ठेवा, या दानाचं पुण्य जे आहे ना ते खूप जास्त आहे। आज तुम्ही सुद्धा एखादी गोरगरीब व्यक्तींना वस्तू दान केली, आता असं नाही की खूप काहीतरी 1000 रुपयाचं 500 रुपयाचं द्या, एक तुम्ही 20 रुपयांची केळी जरी गोरगरीब व्यक्तींना दान केली, एखादा वडापाव जर तुम्ही दिला किंवा एखादा पिवळ्या रंगाचं छोटंसं एखादं वस्त्र जरी, एखादा ब्लाऊज पीस जरी तुम्ही एखाद्या गोरगरीब व्यक्तीला दिला ना, तर त्याचं पुण्य जे आहे ना ते आज तुम्हाला दुपटीने आणि तिपटीने लागेल। त्यामुळे जर शक्य असेल तर आज काहीतरी आपल्या आजूबाजूला कोणी जर गरीब असेल तर त्याला दान करा किंवा काहीतरी गोड पदार्थ एखादा बनवा आणि तुमच्या शेजारी पाजारीची काही लोक आहेत तर तुम्ही त्यांना ते गोड जे आहे ना ते प्रसाद स्वरूप खायला द्या। आता दुसरी गोष्ट बघा, श्रीमंत लोक त्यांच्याकडे खूप पैसा असतो, ती लोक तुम्हाला कधीच उपवास करताना दिसणार नाहीत, कधीही देवीची खूप उपासना करताना दिसणार नाही, पण ही लोक या एकादशीच्या दिवशी आवर्जून व्रत धरतात, आवर्जून उपासना करतात। आता उपवास केला म्हणजे काहीच खायचं नाही असं काहीच नाही, जे काही उपवासाचे पदार्थ असतात, फळं असतात तर ते तुम्ही खाऊ शकता। दुसरी गोष्ट म्हणजे बघा, ही लोक जी आहेत ना, ही या एकादशीच्या दिवशी आवर्जून, आषाढी एकादशी असेल किंवा इतर कुठलीही महत्त्वाची पवित्र एकादशी असेल, त्या एकादशीच्या दिवशी तीर्थक्षेत्री जातात
आणि अभ्यंग स्नान करतात। आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी तीर्थक्षेत्र जाऊन अभ्यंग स्नान केलं असेल, पण ज्यांना अजूनही अभ्यंग स्नान करता आलं नसेल, की ताई सकाळी जमलं नाही, अजून रात्र तुमच्याकडे आहे, तुम्ही आज संपूर्ण दिवसभर सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात अभ्यंग स्नान केलं, तीर्थक्षेत्री किंवा जिथे कुठे गरम पाण्याची कुंड असतील, काही छान गंगा असेल, नदी असेल, तुम्ही तिथे गेलात आणि जर तुम्ही पवित्र स्नान केलं तर त्याचं जे पुण्य आहे ना, ते तुम्हाला लाखो पटीने आज मिळेल। यामुळे तुमचा आजारपण दूर होईल, तुम्हाला काही दोष लागलेले असतील, बाधा लागलेल्या असतील तर त्यातून तुमची मुक्तता होईल। दुसरी गोष्ट म्हणजे बघा, श्रीमंत लोकांकडे खूप पैसा असतो, त्यांच्याकडे खूप पैसा, आपण म्हणतो की यांच्याचकडे पैसा का आकर्षित असतो, तर ही लोक जे आहेत ना, ही विशिष्ट तिथीला पैशांचे दान करतात। तुम्ही बघाल खूप जास्त नाही, पण 50-51 रुपये गोरगरीब लोकांना ही लोक आवर्जून देतात। एरवी त्यांच्याकडनं कुणी कितीही काही मागितलं ते देणार नाहीत, अजिबात देणार नाही, पण जेव्हा जेव्हा अशी विशिष्ट तिथी असते तर त्या तिथीला जेवढी गरीब लोक, ज्याला आपण भिकारी लोक म्हणतो, ती बसलेली असतात, तर त्यांना ते 50 रुपये किंवा अगदी जास्त पैसेही त्यांना दान करतात। आता आपल्यालाही त्यांच्यासारखंच इतका पैसा दान करता येणं शक्य नाही, कारण आपण त्यांच्यासारखे नाही आहे। मग आपण काय करायचं आहे, 50 रुपये नाही, पण एक 5 रुपये तरी एखाद्या गोरगरीब व्यक्तीला या विशिष्ट तिथीला दान केले तर त्याने आपल्याकडे सुद्धा लक्ष्मी खेचून येईल। आपले बंद झालेले धनाचे जे मार्ग आहेत ते खुले होतील, चहूबाजूने आपल्याकडे पैसा जो आहे तो खेचून येईल। दुसरी गोष्ट, ही लोक जी श्रीमंत लोक आहेत ती तुम्हाला एरवी कधी वाद घालताना दिसतील किंवा मोठ्याने जोरात बोलताना दिसतील, पण जेव्हा विशिष्ट तिथी असते तेव्हा जर तुम्ही त्यांच्या घरात कधी गेलात, तुम्हाला घरात पूर्ण वातावरण सुगंधी आणि शांत दिसते, याचा त्याला सुद्धा आवाज जाणार नाही, इतकी त्यांच्या घरामध्ये शांतता असते। त्यामुळे लक्षात ठेवा, आज एकादशीचं व्रत धरलं असेल, तुमच्याही घरामध्ये एकादशी कुणीही केली असेल तर घरातील वातावरण तेवढं मंगलमय आणि शांत ठेवा, जेणेकरून भगवान श्रीहरी विष्णू तुमच्या घरात प्रसन्न राहतील आणि त्यांची अखंड कृपा तुमच्यावर राहील, ज्यामुळे तुमच्या घरात असणारं दारिद्र्य दूर होऊन घरात लक्ष्मीची प्राप्ती राहील। खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।